गळ्यात जाडजूड सोने घालणारे पुरुष बैलांसारखे दिसतात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या सोन्याचे दागिने घालणे हे स्त्रियांना शोभून दिसतं। पुरुषांनी उगीच त्या भानगडीत पडू नये, अन्यथा गळ्यात सोन्याच्या जाडजूड साखळ्या घालणारे पुरुष गळ्यात साखळी घातलेल्या बैलांसारखे दिसतात, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी चाकण तालुका खेड येथे सोमवारी दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी केली। चाकण येथील एका ज्वेलर्सच्या दालनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी त्यांनी गोल्डन मॅन म्हणून मिरवणाऱ्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या। उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की लहानातल्या लहान माणसांपासून अनेक लोकांना सोने आणि सोन्याचे दागिने वापरणे आवडते। एकंदरीतच लोकांचे राहणीमान बदलत आहे, पर्चेसिंग पॉवर वाढली आहे, त्यामुळे अनेक जण मोठमोठ्या ज्वेलर्समध्ये जाऊन चांगले सोने खरेदी करतात। एखादा प्रसंग आलाच तर सोने गहाणही ठेवता येते। आपल्याकडे गोल्डन मॅन म्हणूनही काहींची ओळख आहे। कोणीतरी सोन्याचे कपडेही शिवले होते, पण ते सगळं अति होत आहे। मला या सगळ्यांना सांगायचं आहे की सोनं हे आपल्या आईच्या, पत्नीच्या, लाडक्या बहिणीच्या किंवा मुलीच्या अंगावर शोभून दिसते। पुरुषांच्या अंगावर एवढं सोनं काही शोभून दिसत नाही, त्यामुळे उगीचच त्या भानगडीत पडू नका। आपण त्या बैलाला साखळी घालतो तशा साखळ्या घालतात आणि येतात समोर जे कोणी अशा साखळ्या घालतात ते त्यांच्या पैशांनी घालतात। मला काही त्यांच्याबाबत बोलण्याचा अधिकार नाही, पण ते सोने त्यांनी त्यांच्या घरातल्या स्त्रियांना दिले तर जास्त चांगलं होईल, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला। परंतु एकंदरीतच लोकांचे राहणीमान बदलत आहे, पर्चेसिंग पॉवर वाढतीये आणि त्यावेळेस साहजिकच प्रत्येक जण सोन्याचे दुकानामध्ये जाऊन चांगल्या पद्धतीचं सोनं घेण्याचा प्रयत्न करतात। उद्याच्याला कुठला प्रसंग आला तर सोनं त्या बाबतीमध्ये आपल्याला मॉर्गेज पण ठेवता येतं बँकेमध्ये आणि 2 पैसे पण त्यामध्ये नड भागवता येते। आपल्या इथं काही गोल्डन मॅन म्हणून देखील काहींची ओळख आहे, काहींनी तर सोन्याचे कपडे शिवलेले होते, तेही आपण बघितलेले आहेत, पण ते अति होत आहे। आणि माझं पुरुष मंडळींना सांगायचंय, तरुणांना सांगायचंय की सोनं आपल्या मातेच्या, आपल्या पत्नीच्या, आपल्या बहिणीच्या, लाडक्या मुलीच्या अंगावर शोभून दिसतं, पुरुषांच्या अंगावर सोनं शोभून दिसत नाही। त्याच्यावर त्या भानगडीत काही पडू नका। उगीचच आपण त्या बैलाला एखादी साखळी घालतो तशा प्रकारच्या साखळ्या सोन्याच्या घालतात आणि येतात समोर। खरं तर त्यांच्या पैशाने येतात, मला त्याच्याबद्दल काही बोलण्याचा अधिकार नाही, पण त्यांनी तेवढं सोनं त्यांच्या घरातल्या ते स्त्रीधन म्हणून आपण बघत असतो, त्यांना दिलं तर ते जास्त चांगलं होईल। लोणावळा, चाकण आणि बारामती पहिल्यांदा या जिल्ह्यातली 3 शहरं निवडलेली आहेत। कचऱ्याच्या बद्दलची विल्हेवाट